कहाणी ललिता पंचमीची. आटपाट नगर होतं. तेथे एक ब्राह्मण होता. त्याला 2 आवळे-जावळे मुलगे होते. त्याच्या लहानपणीचे त्याचे आईबाप मेले. भाऊबंधांनी त्याचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं. मुलांना देशोधडीला लावलं. पुढे ती मुलं जाता जाता एक नगरात आली. 2 प्रहराची वेळ झाली आहे. वाट चालता चालता दोघं दमून गेली आहेत. दोघांचे जीव भुकेने कळवळले आहेत. दोघांची तोंडं सुकून गेली आहेत. असे ते दोघेजण त्या नगरीत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणाने त्या मुलांना पाहिलं. आपल्या घरात बोलावून घेतलं. जेवू घातलं, खाऊ घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं 2 मुलांना घरी ठेवून घेतलं. वेद अध्ययन पढवू लागला. मुलंही तिथे राहून वेद पढू लागली. असं करता करता पुष्कळ दिवस झाले. पुढे काय झालं? तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजींना विचारलं, हे आपण काय करता आहात? तेव्हा त्यांना त्यांचे गुरुजी म्हणाले, हे उपांग ललिता पंचमीचे व्रत आहे. ह्यानं द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते आणि इच्छित हेतू प्राप्त होतात. हे त्या शिष्यांनी ऐकलं. यथाशक्ती त्यांनी व्रत केलं. तशी त्यांना लवकर विद्या आली. 2 मुलांची लग्न झाली. पुढे ते आपल्या नगरीत आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानानं कीर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले. पुढे काय चमत्कार झाला? 2 भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दरवर्षी आपल्या ललिता पंचमीचं व्रत करी. त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली. त्यानं देवीला राग आला. त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं. पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळे त्याला राग आला. मोठा पश्चाताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांग ललितेचे व्रत टाकलं. त्याचं मला हे फळ आलं. हा अपमान सहन करून इथे राहणं चांगलं नाही. मी आता देवीला प्रसन्न करीन, तेव्हाच घरी येईन, असं बोलून तो निघाला. पुढे त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला, परंतु शोध काही लागला नाही. पुढे हा हिंडता हिंडता एका नगराजवळ आला. त्या नगराच्या बाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, या गावाचं नाव काय? कोणता राजा इथे राहतो? उतरायला जागा कुठे मिळेल? ते म्हणाले, या गावाचं नाव उपांग आहे. इथे राजाही उपांगच आहे. इथे ललितेचे एक देऊळ आहे. तिथे मोठी धर्मशाळा आहे. तिथे उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो. इकडेच आम्हाला जायचं आहे. तुम्हालाही यायचं असेल तर चला. मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्य भावाने तिला शरण गेला. रात्री देवळातच निजला. देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. राजाकडे जा. माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग. त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल. इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला. दुसरे दिवशी तो राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत सांगितला. पूजेचे झाकण मागितलं. राजानं ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी नेऊन त्याची पूजा करू लागला. ललिता देवीचे व्रत करू लागला. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीस गेले. पुढे देवीच्या कृपा आशीर्वादाने त्याला मुलगी झाली. तिचे नाव ललिता ठेवले. दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली. सोबतिणीबरोबर खेळायला जाऊ लागली. पुढे काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलीने ते झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. तिने जाऊन आंघोळ करू लागली. तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडवलं. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिने ते पाहिलं. आपल्याला हा पती असावा असं तिला वाटलं. आपला हेतू त्यास कळवला. त्यानं त्याला विचारलं, ही गोष्ट घडली कशी? तशी ती म्हणाली, मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते. जेवायच्या वेळेस आपोषण हातात घ्या.
आणि अडून बसा, म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, भटजी भटजी आपोषणी का घेत नाहीत? तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो, नाहीतर असा सुटतो. म्हणजे ते देतील. त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलवलं. ब्राह्मण जेवायला बसू लागला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवण झालं. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं. नवरा नवरीचं बोळवण केलं. घरी जाते वेळेस देवीचे प्रसादाचे झाकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं. दारिद्र्य आलं. तो फार गरीब झाला. तसं त्याच्या बायकोनी मुलीजवळचं झाकण मागितलं. मुलीने झाकण दिले नाही. तिने तो रोष मनात ठेवला. एके दिवशी मुलीची घरी जाऊ लागली. जाताना जावई भेटला. सासूनं त्याला ठार मारलं. झाकण घेऊन घरी आली. इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली. ती तशीच जावयाच्या घरी आली. पटापटा पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल झाला. तिला पश्चाताप झाला. अशा कर्मामुळं तिला गरिबी आली. तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं. ह्याचं कारण काही केलं त्याच्या लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस. त्या योगानं असं होतं. व्रत नेम यथास्थित कर. देवाची पूजा कर, म्हणजे तुझं कल्याण होईल. त्यानं तसा निश्चय केला. घरी आला आणि व्रत करू लागला. काळे करून दारिद्र्य गेलं. तो श्रीमंत झाला. त्याच्या मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होत. अशी ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. तुम्हाला आमच्या पेजवरील कथा आणि इतर माहिती कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.